दिल्याबद्दल. त्याच्या काळजाला अंतःकरणाला पाझर फोडणारी ही कोण असते तर लेक असते, त्याची लाडकी मुलगी असते. मुलावर सगळ्यांवर जीव सारखा असतो, पण माझ्या ताईडीवर माझा जास्त जीव आहे. मग तो कधी रडतो? मुलगी सासरी जाते ना तेव्हा एकदाच जातो, रडतो. एवढा रडतो आयुष्यभराचा एकदाच रडून घेतो. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी. जन्माभराचा रडतो लेका जाताना सासरी. आई बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा कचा तो ना पाया तेव्हा कोसळते घर. जेव्हा कचा तो ना पाया तेव्हा कोसळते घर. घराचा पाया खचला की घर कोसळतं आणि पाया कोण असतो? बाप असतो. आणि कळसाला ही किंमत राहत नाही. मग तो कळसही ढासळून खाली पडतो का? कारण तिच्या कपाळावरचं कुंकू गेलेलं असतं, तिचं सौभाग्य गेलेलं असतं, तिचं सौंदर्य गेलेलं असतं. आई रोज बघायची सवय कशी होती? माझी आई मळवड भरायची, गोल एवढा मोठा कुंकू लावायची, नाकामध्ये नथनी घालायची, कानातले घालायची, भांगामध्ये कुंकू लावायची. रोज माझ्या आईला बघायची, अशी बघायची सवय होती. आणि आज माझ्या आईच्या कपाळावरचा कुंकू मला दिसत नाही. आज माझ्या आईच्या नाकामध्ये नथनी मला दिसत नाही. आज माझ्या आईच्या भांगामध्ये कुंकू मला दिसत नाही. अभद्र रूप मला समोर दिसतं, मला बघावं लागतं. आणि मग मला माझ्या बाबांची आठवण येते. मला माझ्या बाबांची आठवण येते. बाबा, का माझ्या आईचं रूप असं बदलून गेलं? का माझ्या आईला असं अभद्र रूप देऊन गेलं? बाबा, का रूप केलं? असं रूप माझ्या आईचं मी कधीच बघितलेलं नव्हतं. मला विचारा, बापाची काय किंमत असते? अहो, रात्री माझ्याशी फोनवर बोलणारा माझा बाप, तू स्वतःची काळजी घे, जेवण